रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे। प्रस्तुत चिंतन रूपी सेवन करता घेतलेला अखंड महाराष्ट्राचं दैवत वारकरी संप्रदायातील पुरुष जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या गुणांचं विशिष्ट वर्णन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठला अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश्वर पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या कृपा कटाक्षाने जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कृपेने प्रभू रामचंद्र परमात्म्याचं हे मंदिर आणि या मंदिरामध्ये संबंध विश्वामध्ये नवे नवे संबंध या मृत्यू लोकात आजचा जो सोहळा साजरा होतोय। आपण गेले अनेक वर्षापासून जी काय आपली परंपरा आहे सयत प्रमाण कृते लोकसत्नान वर्तते एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती। थोडा आवाज द्यावा। तया नाव धर्म ठेविती तेचे अनुष्ठिती सामान्य सकळ याचा धरीना अभिमान करीना आपले जतन आपल्या चाली आपल्या रूढी आपल्या प्रथा आपल्या परंपरा आपण टिकून ठेवता याचा आनंद आहे माझा बापू। हो मला इतका आनंद वाटला 600 किलोमीटरचा प्रवास करून मी इथपर्यंत आलो रात्रभर, पण इथं आल्यानंतर अप्रसन्न काहीच वाटलं नाही। त्याचं कारण मी नेहमी सांगत असतो आमचे गुरुवारी जयवंत महाराज बोलले आम्हाला नेहमी सांगतात खरा परमार्थ करावा या घाटाच्या वरच्या लोकांनी। परमार्थ ऐश्वर्यात काय असतो हे कोकण असेल खालापूर असेल मुरबाड असेल तुमचं नेरळ असेल पनवेल असेल खोपोली असेल या लोकांनी परमार्थ टिकून ठेवला माय बापू। हो ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याला मराठवाड्यातून लोक येतात, ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याला मराठवाड्यातून लोक येतात, पण एकटेच येतात। पण गावागावावरनं शेकडो हजारो भाई भक्तांची दिंडी घेऊन एक प्रांत येतो, त्या प्रांताचं नाव म्हणजे इकडला प्रांत भाई देवाच्या दिंडीला ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यामध्ये बाकीचे भाविक कमी दिसतात, पण तुमच्या इकडल्या प्रांतातले भाविक सगळ्यात जास्त दिसतात। एकादशी असेल ज्ञानोबारायचा समाधी सोहळा असेल या लोकांनी तुम्ही परमार्थ टिकून ठेवला। ऐका पुढचा टप्पा। गेले अनेक वर्षापासून आपली ही सप्ताहाची परंपरा आहे। आमचे परमार्थ प्रेमी उद्धव महाराज देशमुख दादा यांनी सांगितलं महाराज राम जन्माचं कीर्तन आहे आणि अनायास तुम्ही इकडे मुंबईकडे येताय तर तुम्ही कीर्तनाची सेवा करा ही माझी आज्ञा आहे।
आणि मोठ्या भावाने लहान भावाला सांगितलं तर नाही म्हणायचं नसतं. सेवके सांगितलेले करावे ते काम, तेथे वितुपना कामा नये. या संत वचनोक्तीप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, परिसरातील सर्व या संताला सहकार्य करणारी मंडळी, आज खरं तर आपल्या हिंदू माणसासाठी नवे संबंध भारतवर्षासाठी आनंदाचा दिवस आहे. का आनंदाचा दिवस आहे? त्याचं कारण माय बापू हो, जगाच्या मालकांना आजच्या दिवशी इथं त्याचं अवतरण झालं होतं. मग तुम्ही म्हणाल का हो, देवाचं अवतरण पंकज महाराज झालं होतं, आम्ही हे मान्य करतो, पण देवाच्या अवतरणाच्या काही कथा आहेत का? अनेक कथा आहेत, अनेक कथा आहेत. पूर्ण अवतार, परिपूर्णत्व अवतार, अंश अवतार, अंशांश अवतार आणि कला, हे 5 अवतार देवाचे आहेत. परिपूर्णत्व अवतार जर कोणाचा असेल, राम आणि कृष्ण, हे 2 अवतार मुख्य अवतार आहेत. बाकीच्या 8 अवताराची कथा सगळ्यांना माहिती, जास्त विस्तार करत नाही. ऐका, देव अवतार घेतो कधी, ते विचार आपल्याला करायचा आहे. देवाच्या जन्माची कथा पाहायची, पण त्या अगोदर रामप्रभू बद्दल थोडस बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. ऐका, रामप्रभूचं चरित्र आपण किती जरी उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला, त्याचं कारण माय बापू हो, देवाच्या चरित्रात आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने कळते. आपल्या माणसावर प्रेम किती करावं, आपल्या परिवाराचा शब्द किती पाळावा, आपल्या परिवाराला किती जपावं, नाते किती जपावे, मित्रता कशी जपावी, हे जर कोणत्या कथेतून पाहायला मिळत असेल, ते फक्त रामायणात पहा. तुलसीदासजीने ज्या रामायणाचं वर्णन केलं, रामायणाचे प्रकार आहेत 110. चित्र रामायण असेल, विचित्र रामायण असेल, भावार्थ रामायण असेल नागबाबांचं, किंवा तुलसीदासजीचं तुलसी रामायण असेल, असे भरपूर रामायणाचे प्रकार आहेत. पण आपण वारकरी सांप्रदायिक मंडळी, पहिलं भावार्थ रामायण आणि दुसरं तुलसी रामायण, बरोबर आहे. 2 रामकथा आपण नेहमी श्रवण करतो समाज माध्यमामध्ये. कथाकार याच कथा वेगळ्या काही सांगत नाहीत. ऐका, रामप्रभूचा जर विचार केला आपण जीवनचरित्राचा, तर रामाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. बोलण्याची नाही आता देवाविन काही, देवाशिवाय वेगळं काय बोलायचं. माणसाबद्दल किती जरी बोललो तरी माणसाचं कर्म हे तिथून जास्त. माणसाच्या कर्माला या कलियुगामध्ये किंमत नाही. माणसाचं कर्म कसंही असू द्या, पण माणसाच्या भक्तीला खूप महत्व आहे. आणि भक्ती आपल्या प्रथेनं, परंपरेनं भक्ती जर तुम्ही केली असेल, तर मी नेहमी सांगत असतो, रामप्रभूचं चरित्र डोळ्यापुढे ठेवा. ज्या रामाला राजा व्हायचं होतं, ज्या रामाला राज्याभिषेकाचा उपभोग घ्यायचा होता, त्या रामाला वल्कल परिधान करून अनवाणी पायाने अयोध्येचा त्याग करावा लागला. तेवढा त्याग आपण करू शकतो का? बोला, करू शकतो का? अजिबात त्याग करू शकत नाही. त्याचं कारण माय बापू हो, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, आपण संतांना मानतो, आपण देवाला मानतो, पण देव संतांना मानतात. तुम्हाला माहित आहे, रामा प्रभूला जे वागावं लागलं, जे जगावं लागलं, ते त्यांच्या पदरचं काही नव्हतं. जे वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलं तसंच रामप्रभूला वागावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. जे वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलं,
पहा, नारदाची भेट झाली आणि नारदाने सांगितलं, बाबा हा प्रपंच तुम्ही किती जरी पळाला, मी माझ्या पदार्थ सांगत नाही, आवाटले असता बुद्धी विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजे कौलाचे श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंतरोणी इंगळाच्या, तुझे जो बडे तो संसार वय जोडे, किंवा संसार पथ शांता विसावा वया. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी अखंड वयाचं वर्णन करतात की माणसाने संसारासाठी माणसं किती पळतात, इतकं पळतात, पळता पडतात तरी पळतात. बरोबर आहे, पळता पडतात. जिथं थोडं केलं, जिथं ज्या प्रांतामध्ये थोडं जरी केलं तरी त्याचं आउटपुट भरपूर मिळतं, त्याला परमार्थ म्हणा. आणि जिथं किती केलं तरी कमीच पडतं, त्याला संसार असं. बरोबर आहे, संसारात माणसं इतके ग्रस्त असतात, इतके त्रस्त असतात, इतके व्यस्त असतात, माणसाला देवाकडे यायला सुद्धा वेळ नाही. बरोबर आहे, देवाकडे यायला सुद्धा वेळ नाही. पण त्याच्या पुढचा टप्पा आहे का, एक जण म्हणला, महाराज मी परमार्थ सोडून दिला, देव धर्म करायचा सोडून दिला, मी देवाला विसरलो. म्हणलं, नशीब तू देवाला विसरला, पण देव तुला विसरला नाही. देव जर विसरला तर काय करावं लागतं तुम्हाला माहिती. बिहारच्या गावात या जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नाम म्हणून धनंजया जिया परी, ते नाशे ते पुनरपिदिसे ऐका. आणि मग वाल्मिक ऋषींना सांगितलं, बाबा पत्नी नाही कोणाची, मुलगा नाही कोणाचा, परिवार वगैरे हे बात सगळे बाजूला ठेव, तू एकच कर, झडझडोनी वैलानी हे भक्तीचे वाटे लाग, मग तू पावसी अव्यंग धामू माझे, तुम्हाला मी ह्याची करी माझे या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मजे येतात तैसे आम्हाच्या चित्त अंग, देवोनिया शरण रीग मोहददी का गांगरी गाले जैसे. मग वाल्मिक ऋषी, आता वाल्मिक ऋषीची मोठी आख्यायिका आहे. वाल्मिक ऋषींना नारदाने उपदेश केल्याच्या तेव्हा त्यांचं नाव होतं रत्नाकर. काय नाव होतं? रत्नाकर. त्यांनी 12 वर्ष उपासना केली, अनुष्ठान केलं, अधिष्ठान मांडलं. जिथं अधिष्ठान मांडलं त्यांच्या अंगावर मातीचं वारुळ तयार झालं आणि वारुळाला संस्कृत भाषेमध्ये वाल्मिक असं बोलतात. बरोबर आहे, वाल्मिक असं बोलतात त्या वारुळाला. रत्नाकराचा वाल्मिक झाला आणि त्या वाल्मिकाचा अधिकार असा झाला, ज्या रामाची आपण उपासना करतो, ज्या देवाशिवाय आपल्या जीवनाची सुरुवात नाही आणि ज्या दैवताशिवाय आपल्या जीवनाचा शेवट नाही, त्या देवाला एका संताच्या मनानुसार वागावं लागलं. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदाय म्हणतात, एका संताच्या मनानुसार देवाला जगावं लागलं, देवाला वागावं लागलं. त्याच्या पलीकडे काही करता आलं का बोला? अजिबात नाही. पण पहा, आई बापू पुढचा टप्पा, ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, राम होणं एवढं सोपं नाही. राम होण्यासाठी जीवनात त्याग पाहिजे बरं का. त्यागा शांती रणंतरम. पहा, जगस्पुरे आसपद सर्व भौम एक पद, न मरणी निर्विवाद जगापदी. प्रत्येकाला वाटतं मला खुर्ची मिळावी, मला सत्ता मिळावी, मला संपत्ती मिळावी, मला पद मिळावं, मला प्रतिष्ठा मिळावी, मला मान मिळावा, प्रत्येकाने मला मानावं, मला बोलवावं, मला विचारावं, सगळं सांगावं. ऐका, कोणीतरी मानावं म्हणून परमार्थ करू नका, कोणीतरी बोलवावं म्हणून परमार्थ करू नका. आपल्याला बोलवायची गरज नाही, मानायची गरज नाही. आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. त्यांनी जो त्याग केला वारकरी संप्रदायासाठी, मी नेहमी सांगत असतो, ऐका, 600 वर्ष महाराष्ट्रावर मुघलांनी राज्य केलं. कोणी? मुघलांनी. 150 वर्ष गोऱ्या इंग्रजांनी राज्य केलं, तरी पण ज्ञानोबा तुकोबांनी या महाराष्ट्राची घडी बिघडू दिली नाही. हा वारकरी संप्रदायाचा उपकार आहे. हा वारकरी संप्रदायाचा काय उपकार आहे? रामप्रभूचं जीवन चरित्र जर पाहिलं, कृष्ण परमात्म्याचं जीवन चरित्र अतिशय सोपं, अतिशय खोडकर, अतिशय मौजेत आणि अतिशय आनंदात गेलं. पण रामप्रभू जन्माला आल्यापासून, बरोबर आहे, जन्माला आल्यापासून मोठं होईपर्यंत, मोठं झाल्यापासून माय बापू हो 20 धामाला जाईपर्यंत त्यांच्या वाट्याला फक्त दुःख आलं. काय आलं? दुःख आलं. तुम्ही म्हणाला तो देव होता, त्याचे ते भोग होते, मान्य, तो देव होता, त्यानं ते वाटून घेतले होते भोग, पण तेवढे दुःख आपण सहन करू शकत नाही. देवाच्या आयुष्यात कमी दुःख आलं तो. ज्या रामाला
दशरथ राजाच्या कानाचा एक केस पांढरा झाला. किती केस? एक कानाखालचा केस पांढरा झाला. आणि पांढरं झाल्याच्या नंतर वसिष्ठ ऋषींना बोलवण्यात आलं, विश्वामित्राला बोलवण्यात आलं, सुमंतजीला बोलवण्यात आलं आणि एका वाक्यात सांगितलं, बाबा मी रामाला राज्याभिषेक करू इच्छितो. बरोबर आहे? आणि सांगितलं ते म्हणजे काहीच हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. ही बातमी वसिष्ठ मुनीने रामाला सांगितली. रामाला हरकत नाही, पण रामाला माहित होतं आपल्याला अयोध्येचं राज्य भोगायचं नाही. आपण देव आहोत, लोकांनी आपल्याला मानावं असं प्रत्येकाला वाटत असेल तर त्यांनी पकडून ठेवल्यापेक्षा सोडण्यात जास्त आनंद मानावा. सोडण्यात जो आनंद असतो तो धरून ठेवण्यात नसतो. माणसाच्या हातचं काही सुटत नाही, सोडता आलं पाहिजे. त्यागा शांतीरनंतरम रामप्रभूंनी सांगितलं असं का? बरं ठीक आहे, काय खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. या वचनोक्तीप्रमाणे त्या मंथरेला सांगितलं, बाबा सरस्वतीला सांगितलं तू मनामध्ये विकल्प तयार कर. कोणाच्या? मंथरेच्या. मंथरा काय करेल? कैकेयीकडे येईल, कैकेयीशी भांडण करेल, वाद घालेल, तिची कान भरणी करेल, कान उघडणी नाही. कैकेयी कान भरणी करण्यासाठीच असते, उघडणी करण्यासाठी नाही. मातावाल्याला माझी विनंती आहे, तुमच्या सोबत पण एखादी कैकेयी वगैरे असली, मंथरा असली तर सावधान राहा. सावधान राहिलं पाहिजे. कारण की का सगळ्यात महत्वाचा टप्पा माय बापू हो, एकत्र संयुक्त कुटुंब पद्धती आता राहिली नाही. पूर्वीचा काळ आता राहिला नाही. पूर्वीच्या काळामध्ये नुसता आनंद होता, प्रेम होतं, वात्सल्य होतं. आता माणसं जन्माला आले की स्वार्थ घेऊन येतात. जगत असताना स्वार्थ ठेवून जगतात, पण जे माणसं आयुष्यात निस्वार्थपणे जगतात त्यांचे सोहळे होतात, त्यांचं स्मरण होतं, त्यांचे जे काही उत्सव होतात आपल्यासारख्याचे होत नाही. तो परमार्थिक असला तरीही रामप्रभूने सांगितलं सरस्वतीला, सरस्वती धाय बघून रडायला लागली. इतकी रडली सरस्वती माता, देवा माझ्या हातून हे पाप मी करू शकत नाही, मला माफ करा, मी हे पाप कर्म करू शकत नाही. तुम्ही मला दुसरं काही काम सांगा, मी करायला तयार आहे, पण मी हे पाप करणार नाही. देवाने सांगितलं तुला करावं लागेल, कारण की मला अवतार कार्य थांबवायचंय, मला जे माझे भोग आहेत ते भोगून संपवायचे. त्यामुळं तू नाही म्हणायचं नाही, माझी आज्ञा आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, माझी आज्ञा आहे, तू नाही म्हणायचं नाही. मग तिने काय केलं? मंथरेच्या मनामध्ये विकल्प तयार केला. आता मंथरेच्या मनामध्ये विकल्प आल्याच्या नंतर ती मंथराच केव शेवटी. मंथरेचं काम काय? घर फोडण्याचं. कैकेयीच्या पुढ्यात आली आणि कैकेयीला सांगितलं, त्यावेळेस जसं आज तुमचं हे शेंगाव नवघर सजलंय, उडिया तोरणे, करती कथा, गाती गाणे, नाही आनंदाशी जोडा, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे क्षीण. एवढा आनंद देवाला पण वाटत असेल. ही टायका कीर्तन स्वर्गातल्या देवाला सुद्धा वाटत असेल आज शेंगावच्या नवघर मध्ये यावं आणि स्वतःचा वाढदिवस स्वतःच्या हाताने साजरा करावा. एवढं गोड नियोजन तुम्ही केलं, एवढं गोड नियोजन. नाहीतर आता आमच्या मराठवाड्यामध्ये उत्सव साजरे होतात ना, एक बाई सुंटवडा आणते, एक बाई 2-4 फुलं आणते, 2-3 पानं आणते, पाळणा ते लहान लेकराचा ऐकतात असतो रेडीमेड, डोळी नसते, मग त्याला काहीतरी बांधतात आणि तिच्यात रामाचा जन्म साजरा. पहा, ज्या रामामुळे आपल्या धर्माला अस्तित्व आहे. कीर्तन नीट ऐका, त्याला थोडा आवाज देऊ. एक हॉल आहे इथं, रोजची सवय आम्हाला, तुम्ही आवाज वाढवा, मॉनिटरला मोकळा आवाज सोडा, ऐका. हा, विठ्ठला विठ्ठला. ज्या रामामुळे आपल्या हिंदू धर्माला अस्तित्व आहे, ज्या रामाचा श्वास आपल्या नावाने आहे, ज्या रामामुळे आपण गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणतो, ज्या रामामुळे आपल्याला एक वेगळं बोलय, एक वेगळं प्रस्थान आहे, एक वेगळं अधिष्ठान आहे, त्या रामाचा सोहळा रामाला अपेक्षित आहे. त्याही पेक्षा ऐश्वर्यात करण्याचं काम तुम्ही नवघरकर मंडळीने केलेल्या जोरदार टाळ्या तुमच्यासाठी आणि केला पाहिजे. परमार्थ ऐश्वर्यातच केला पाहिजे. अरे आपण हॉटेलला चहा प्यायला बसलो तर 500 रुपये जातात, जेवायला बसलो तर 2-3 हजार रुपये जातात. मग देवासाठी पैशाचा विचार नसतो करायचा. देणारा तो आहे, करून घेणारा तो आहे आणि त्याचा उत्सव आपण
आपण ऐश्वर्यातच केलं पाहिजे. रामामुळे आपल्याला ओळखते माय बाप, राम परमात्म्यामुळे आपल्याला ओळखते. आणि मग ती मंथरा कैकेयीकडे आली, तिच्या जवळ बसली. त्या कैकेयीला त्या अयोध्येतला आनंद सहन होत नव्हता, तिच्या डोळ्यातच उपायचं. आज आता उद्धव दादा तुमच्या साक्षीने सांगतो, 2024 मधला सगळ्यात मोठा आजार काय? 2024 मधला सगळ्यात मोठा आजार काय? एकच आजार आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्या डोळ्याला बरं न दिसणे, हा सगळ्यात मोठा आजार आहे. बरोबर आहे. दुसरे आजार शुल्लक आहे, दवाखान्याने बरे होतात. अरे मंत्रेची वैरी मरे तरी वायाची का बांधावी, कटारे रोग जाय दूध साखरे तरी कडुलिंब का पियावा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, मी थोडा ज्ञानेश्वरीचा उपासक आहे, पण आज नैमित्तिक कीर्तन आहे. ज्ञानोबा मला का आवडतात? मी आनंदित राहिलो म्हणून? अजिबात नाही. मी कीर्तनकार आहे म्हणून? नाही. वयाच्या 16व्या वर्षी विश्वातल्या सगळ्या भाषा विश्वमाऊली ज्ञानोबाला अवगत होत्या, तरी पण त्याने मराठी ज्ञानेश्वरी सांगितली. हा महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा उपकार केला. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखाची वरी, हो त्या जगातील संस्कृतीचे गहने, तोडून या मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिदाने श्री गीता देवी. पहा, बापू काळे असतील, मिसा फडणीस नास फडणीस असतील, गदी मांडगुळकर असतील, कवी कुसुमाग्रज असतील, मिसा खांडेकर असतील, बाबा पुरंदरे असतील, शिवाजी सामंत असतील, बापू काळे असतील, पु ल देशपांडे असतील, आचार्य आत्रे असतील, कोणी असू द्या, साहित्यकार किती द्या, साहित्यकाराच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानोबाराने एवढं गोड वर्णन केलं, गंभीर तू श्रीरामा नाना भूते एक समा. बरोबर आहे. इतकं ज्ञानोबाराने तोंड भरून रामाचं कौतुक केलं, जो यदुवंश विलासू न्यायाशे पोषितू श्रीरामचंद्र. असं रामाचं वर्णन केलं ज्ञानोबाराने. ऐका. आणि मग ती कैकेयी मंथरा कैकेयीकडे आली, तिच्या हातपाया पडली आणि सांगितलं, काय वाक्य बोलली? आपलं ते आपलं, परक्याचं ते परक्याचं. आमच्या मराठवाड्यात म्हणतात, पोटचं ते पोटचं, सवतीचं ते सवतीचं. सवतीचं म्हणजे सवत जी असते त्या सवतीचं वेगळं आणि पोटचं म्हणजे स्वतःचं वेगळं. कैकेयी म्हणली, मला तुझी काही भाषा कळाली नाही, तुला नेमकं काय म्हणायचं? नेमकं तुला काय म्हणायचं? तिनं सांगितलं, तू एक काम कर, तुझे 2 वर शिल्लक आहे. कोणते वर शिल्लक आहे? अगं युद्ध झालं होतं, शुक्राचार्याने पाऊस आडून धरला होता. शुक्राचार्याने त्या शुक्राचार्यासोबत युद्ध करताना दशरथ राजाची जे चाक होतं ते जमिनीमध्ये चिखलामध्ये गोवल्या गेलं होतं. तू लहानपणी तुझ्या घरी साधू महात्मे जेवायला आले, तू त्यांच्या तोंडाला काळं फासलं. त्या साधू महात्म्याने काही तुला शाप दिला होता, ज्या हाताने तू काळं फासशील तो चेहराच तुझा काळा होता. बरोबर आहे. रामायण ऐकता ना तुम्ही? हेच रामायण, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. तो हात तुझा वज्रदेही झाला, तो हात तू चाकाच्या खाली लावला, तेव्हा तुला दशरथ राजाने 2 वर देऊ केलेली होती. किती वर? 2. बरं ठीक आहे. मग म्हणणं काय नाही म्हणे, मागून घे. संधीचं सोनं करा. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. माणसं संधीचं सोनं करू शकत नाहीत. संध्या भरपूर येतात, जीवनात भरपूर आयाम येतात, माणसं बदलू शकत नाही. आणि कैकेयीला वाटतं आता काय करायचं. आणि मग कैकेयीला सांगितलं, तुझ्या लाडक्या भरताला अयोध्येची राजगादी आणि रामाला 14 वर्षाचा बोला काय वनवास. वनवास शब्द ऐकायला बरं वाटतो ना? वनवास शब्द ऐकायला बरं वाटतो. देहांत प्रायश्चित ऐकायला बरं वाटतो ना? पण आपण देहांत प्रायश्चित केल्यावर, अहो बायको जर म्हणली परसबागेतून 2-4 कैऱ्या घेऊन या, तुम्हाला कैरीचं पण करते, तर आपण म्हणतो मला पण प्यायचं नाही, मला आंबे आणायचे सांगू सुद्धा उन्हाच्या दिवसात सांगतो की नाही? आपण काम सांगायचं नाही, आपण उपाशी राहू, पण बायकोच ऐकणार नाही. पुढचा टप्पा ऐका. त्या रामप्रभूला 14 वर्ष वनवासाला पाठवायचं ठरलं. आणि मग ही बातमी वसिष्ठ ऋषीने रामप्रभूला सांगितली. वसिष्ठ ऋषीने रामप्रभूला सांगितल्याच्या तदनंतर
रामप्रभू समोर आले, वडिलांनी बोलून घेतलं, एका वाक्यात सांगितलं, रामा तुला 14 वर्षाचा वनवास, हो माहित झालं, तुला काही वाटत नाही का? नाही, काही वाटत नाही. अरे बाबा, तुला आम्ही राजा म्हणून घोषित करणार आहोत, तू तुझ्या आईला त्रास देऊ शकतो, भावाला त्रास देऊ शकतो. एका वाक्यात राम परमात्म्याने सांगितलं, परक्या माणसाशी माणूस भांडू शकतो, रक्ताच्या नात्याशी नाही. परक्या माणसाला बोलू शकतो, आपल्या माणसाला नाही. आपल्या माणसाचं दुःख किती जरी असलं तरी ते पदरात घ्यावं लागतं, ते पोटात शिवून घ्यावं लागतं, ते सहन करावं लागतं. आपले रक्ताचे ते रक्ताचे असतात. बाबा रामा, तुला याचं काही वाईट वाटलं नाही का? वाईट वाटलं नाही का? रामाने फक्त स्मित हास्य केलं. नाही बाबा, काही वाईट वाटलं नाही. अरे तुझं अंतकरण नेमकं कशाचं आहे हा विचार मी करतोय. रामप्रभूने स्मित हास्य केलं. ऐका, ज्या रामाला दुसऱ्या दिवशी सिंहासनावर बसायचं होतं, ज्या रामाला अयोध्येच्या सत्तेचा उपभोग घ्यायचा होता, ज्या सीतेला वस्त्र आभूषण सुवर्ण सिंहासनावर बसायचं होतं, ऐश्वर्याचा उपभोग घ्यायचा होता, त्यांना अनवाणी पायाने अयोध्येचा त्याग करावा लागला. आपण तो त्याग करू का? मोकळं बोला. मी गोष्ट का सांगितली? कथा भागाने जन्माकडे जातोय. राम प्रभू एवढा त्याग. अहो, आपण ग्रामपंचायत पद सोडत नाही, ते पण फुकट लोकांना निवडून दिलेलं. 5 वर्षासाठी आपल्याला खुर्ची सोडा वाटत नाही. थोडं वाटते का? पाहताना महाराष्ट्रात काय काय घडामोडी चालल्यात. आता खासदारकी चालू आहे. कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे, दिवसातून 3दा आपल्या नेत्याला फोन लावत जा. नेमके तुम्ही पक्षात आहेत का? आता निष्ठा राहिली नाही. निष्ठा राहिली का बाबा? नाही. एक माणूस आमच्या गावाकडला असा डोक्याला हात लावून आंब्याच्या झाडाखाली बसला. म्हणलं काय झालं? कुबेराचं कर्ज आहे, मुलीच्या लग्नाचं कर्ज आहे, कोणाचं देणं का घेणं? तो म्हणला, महाराज आमच्या गावची ग्रामपंचायत चालू. एका भाऊचे पैसे घेतले, एका भाऊचा प्रचार केला, हार माझ्या हातात आहे, गुलाब कोणत्या भाऊला लावायचा आहे याचा विचार करतो. म्हणलं पहा, 4 जणांचे पैसे घेतले, मतदान कोणाला नाही. याला निष्ठा म्हणत नाहीत ना बापू. पण वारकरी संप्रदाय निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्ण चुकू नये. ज्या रामप्रभूला अयोध्येचा उपभोग घ्यायचा होता, त्यांना अनवाणी पायाने जाणवं लागलं रामप्रभूचं चरित्र. पहा, भाऊ कसा असावा. आपले आजकालचे भाऊ धुऱ्यासाठी कुऱ्हाडीनं तुंबळ हाणामारी करतात. काय करतात? तुंबळ हाणामारी. हा हिस्सा माझा आहे, तो हिस्सा माझा आहे, मी नाही सोडणार, मी पण नाही सोडणार, माझ्या बापाचा आहे, माझ्या पण बापाचा आहे, माझ्या वाट्याला आला, माझ्याच वाट्याला आला, याच्यावर भांडण पेटतात भाऊ. बरोबर आहे. पण आपलं रामायण सांगतं भावानी भावासोबत कसं वागावं. पुढचा टप्पा आहे का माता मौलांनो? जावेनी जावे बरोबर कसं वागावं हेही रामायण सांगतं. आईने मुलाबरोबर कसं वागावं हेही रामायण सांगतं. गुरुनं शिष्यासाठी काय काय करावं हेही रामायण सांगतं. या पुढे सगळ्या गोष्टी कोण सांगतात? या समोर मातामध्ये या पुरुष मंडळी तुम्ही माग महिला बसतील, तुम्ही समोर द्या. समोर विठाला विठाला ऐका. बरोबर आहे. हे रामायण आपल्याला सांगतं आपण जगावं कसं, आपण वागावं कसं, आपण बोलावं कसं. ह्या आपल्या ग्रंथ परंपरा, साहित्य परंपरा सांगत असते. आणि मग त्या रामाला अयोध्येचा त्याग करावा लागला, पहिला टप्पा. पण बालपण अतिशय खडतर गेलं. तुम्हाला माहित आहे, रामप्रभूचं बालपण अतिशय खडतर गेलं. एवढा त्रास त्यांनी सहन केला. अहो, आयुष्यभर एखाद्या माणसाच्या वाट्याला फक्त दुःख असतं. आयुष्यभर एखाद्या माणसाच्या वाट्याला फक्त दुःख असतं. एखाद्या माणसाच्या वाट्याला फक्त कष्ट असतात. एखाद्या माणसाच्या वाट्याला फक्त सुख असतं. काही माणसं असे जन्माला आलेले असतात, त्यांना कष्ट करायचं काम नसतं. आयतं खायचं, मस्त आराम करायचं. आग लगे बसते ते हम हमारे मस्ती, गाव जले हनुमान महार. काहीच काळजी करत नाही कोण्याही जीवाचा. न घडो मत्सर
त्यांना कोणाशी काही घेणं देणं नाही. आपली पत्नी, आपली गाडी, आपला बंगला, आपला पैसा, बँक बॅलन्स, बस तेवढं. पण ऐका, एवढंच माणसाचं विश्व नाही. माणसाचं पैसा म्हणजे माणसाचं विश्व नाही. कीर्तनीत ऐका, पैसा फक्त तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करू शकतो. सोनं नाणं, गाडी, बंगला, बरोबर आहे, नोकर चाकर, लेआउट, रो हाऊस, काय काय असेल तुमची सगळी हाऊस बांधून देतो, बरोबर आहे. पैसा फक्त तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करतो. पैसा तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. मग समाधान जर पाहिजे असेल, देवाचं नामस्मरण. आणि कोणत्या देवाचं? अभंगाचं पहिलं राम म्हणता रामाची होई रे, 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 राम रामाची होई रे, सोनी पदवी रे, बड़ी बैसोनी पदवी रे, बड़ी बैसोनी पदवी रे, ऐसे सुना वचनी आए, ऐसे सुना वचनी आए, ऐसे सुना वचनी आए, ऐसे सुना वचनी आए, ऐसे राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. तुकोबारा म्हणतात, बाबा मन हे राम झाले, मन हे राम झाले. थोडा आवाज द्यावा दादा. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. राम नामाचा जप पहा. बाकीचा जप आपण कोणी करतो का? उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीचा जप आपण अखंड निरंतर तेवत राहतो. भोजना मागती तुप पावशर, की वडिला विसर स्वप्ना माझी, किंवा मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामच का? राम नामे जळतील पापे, तोच जीवा विश्राम. संकट काळी धावून येईल कौसल्येचा राम. राम नामे जळतील पापे, तोच जीवा विश्राम. राम नावात एक ताकद मागा. राम म्हणताना आकार होतो, मो म्हणताना अंतकरण भरून येतं. रामो, बरोबर आहे. त्या रामनामाची ताकद किती आहे? प्रत्येक संतांनी त्या देवाच्या नावाचं वर्णन केलं. पहा, जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भागवत काय सांगतं? जन्मांतरेण भवेत पुण्यम. ज्ञानोबा म्हणतात, माझे असत्य वादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया पुण्य फळाचे महादीप. पातले की प्रभू पुण्य पोषिले असाधारणे. पहा,
पुण्य असल्याशिवाय देवाचं नाव मुखाला येत नाही. माणसं बाकीचे नाव घेतात. नावात काय हो, नाव कोणाचं काय असतं तसं वागतात का माणसं? नाव शांताबाई, भांडणाला दम नाही. नाव गंगाधर, अंघोळ नाही महिनाभर. नाव सुलोचना, वाहती मुंबई पुन्हा. नावाचं काय नसतं. नाव ज्ञानेश्वर असलं पहा. माऊलीचं नाव ज्ञानेश्वर होतं. आजही आपलं अंतकरण भरून येतं की नाही? तुकोबारायच्या डोंगराकडे पाहिलं, पहिले डोंगर म्हणायचे, पण तुकोबारायचा स्पर्श झाला की श्री क्षेत्र भंडारा झाला की नाही? ज्ञानोबारायच्या आळंदीला गेल्या डोळ्यात पाणी येतं की नाही? आळंदीतून निघा वाटतं आपल्याला बाहेर? का निघू वाटत नाही? आपल्याला हे माहितीये जगात सगळीकडे खोटा बाजार भरलेला आहे आणि खरा बाजाराचं एकच ठिकाण आहे, विश्व माऊली ज्ञानोबारायची आळंदी मार्ग. मी नेहमी सांगत असतो, तो दादा मी 12 मल्हार केले, 12 ज्योतिर्लिंग केले, अष्टविनायक केले, 3.5 शक्तीपीठ केले, 4 धाम केले, भारताची भटकंती केली, परदेशात जाऊन आलो. पण नीट वाक्य ऐका, विश्व माऊली ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर जो समाधान आनंद मिळतो तो विश्वात दुसरीकडे नाही. नामावली देवा चला कया, नामावली देवा चला विश्रांती भावया कल्पवरू 84 सिद्धाचा सिद्धवेला 84 सिद्धाचा सिद्धवेला विश्रांती घ्यावया कल्पवरी. हा आनंदे वारकरी संप्रदायाचा. बाकीच्या प्रांतामध्ये काही चालतो, स्वैराचार चालतो, व्यभिचार चालतो, भ्रष्टाचार चालतो. वारकरी संप्रदायात कुलाचार चालतो. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, येणाऱ्या काळात तुमच्या घरासमोर 5-50 लाखाची कार असण्यापेक्षा येणाऱ्या पिढीवर वारकरी संप्रदायाचे हिंदू धर्माचे संस्कार असणं ही येणाऱ्या काळाची गरज आहे. माझ्या बाबा त्याला धर्म कळायला पाहिजे, जात पंथ धर्म गोत्र सगळं कळायला पाहिजे. नाही तर आजकाल लग्न काढायचं गोत्र विचारलं, गोत्र विचारतात, मुलं म्हणतात नवरे प्रोग्राम तर थांबा, माझ्या काकाला फोन लावून विचार, माझ्या मावशीला फोन लावते विचारते आपलं गोत्र काय. गोत्र कळायला पाहिजे ना, भरद्वाज आहे बरोबर आहे, कोणते कोणते गोत्र आहेत, भरपूर गोत्र आहेत. गोत्र कळायला पाहिजे, कुल कळायला पाहिजे, वर्ण कळायला पाहिजे. सगळ्या गोष्टी हिंदू धर्मात कळतात. रामापासून आलेल्या हिंदू धर्म काय 400 वर्षापूर्वीचा 4 वर्ष 4 महिन्यापूर्वीचा नाही. ना आदि गुरु शंकरा लागोनिया शिष्य परंपरा. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला, गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार आहे. हा रामप्रभूची परंपरा तीच, कृष्ण परमात्म्याची तीच, ज्ञानोबारायची तीच, तुकोबारायची तीच, आपल्या प्रथा आपल्या परंपरा. कारण की का पाश्चात्य देशातली संस्कृती ही ऍग्रीमेंटवर करारावर चालते, पण माझ्या भारत देशाची संस्कृती ही संस्कारावर चालते. म्हणून ती 2024 ला पण टिकून आहे. बोट लागता कामा नये. हा पुढचा टप्पा. राम म्हणता रामची होईजे. राम म्हणल्यानंतर माणूस राम होतो का? निश्चित होतो. माझ्या
तीळ मात्र शंका नाही, रामाचा लहाना भाऊ भरत घ्या. भरत 14 वर्ष नंदीग्रामामध्ये एका पायावर अनुष्ठान करून बसला. जेव्हा सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका, डोक्यावर चरणकमल कोणाचे, भेट कुठं झाली, चित्रकूट पर्वतावर भेट झाल्याच्या नंतर रामाने सांगितलं काळजी करू, हे घेऊन जा माझ्या पादत्राणे, तिथं सिंहासनावर राज्य कर. पण पहा, रामप्रभूने स्वखुशीने भरताला राज्य देऊ केलं, पण भरत त्या खुर्चीवर सुद्धा 14 वर्ष बसला नाही. हे रामायण. इथं भाऊ पहा, आपल्या काय इतका अभिमान वाटतो माय बापू हो. कोणत्या कोणत्या समाजामध्ये, कोणत्या धर्मामध्ये खुर्चीसाठी भांडणं, पैशासाठी भांडणं. इथं मोठ्या भावानं मोठं मन करून लहान्या भावाला सांगितलं, हे राज्यगाडी तू सांभाळ. तो म्हणला, दादा जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी अयोध्ये सुद्धा जाणार नाही. 14 वर्ष साधू भरत एका पायावर उभा राहिला. हा भरत कधीतरी आठवा. लक्ष्मणाचं चरित्र, रामप्रभू वनवासाला निघले आणि सुमित्रेकडे गेला, कोण, लक्ष्मण, आणि सांगितलं मी सुद्धा दादा सोबत चाललो, माफ करा, दादा वनवासाला चालले. सुमित्रेने बघा वाक्यात सांगितलं, लाज वाटायला पाहिजे लक्ष्मणा, अरे आज मला तुझा अपमान वाटतो माझ्या स्वतःचा. कशा मुलाला मी जन्माला घातलं, आई काय झालं, अरे मोठा भाऊ वनवासाला जातो आणि तू जातोय म्हणतो, तू काय करतो. आई मी पूर्ण वाक्य बोलायचं राहिलं, मी सुद्धा दादा सोबत 14 वर्ष सावली सारखा राहणार. पहा, रामायण आठवलं का, रामायण वेगळं काही सांगत नाही. ज्या वेळेस रावण सीतामायेला घेऊन गेले, वालीची माफ करा सुग्रीवाची ऋषमुख पर्वतावर, मारुतीरायाची सुग्रीवाची भेट झाली. सगळे दागिने अलंकार रामाने लक्ष्मणाला दाखवले. ठीक आहे का, रामायण दाखवले आणि विचारलं, हे बंबर. एका वाक्यात लक्ष्मणाला सांगितलं, दादा हे पायातले वहिनीचे, पायातले आहेत का, 100% माझ्या सीतामायेचे आहेत. म्हणले नुपुरे केवरे, मला इथले दागिने माहित नाहीत, गळ्यातले माहित नाहीत, कमरेचे माहित नाहीत, हाताचे माहित नाहीत. मी रोज माझ्या आईचं पायाचं दर्शन घ्यायचं, मला फक्त पायातले दागिने माहित. हे रामायण शिकवतं. वहिनी म्हणजे मोठी आई. वहिनीचा दर्जा आईचा असतो. लहान वीर असेल त्या वहिनीनं त्याला पोटच्या पोरासारखं जपावं. पोटचा पोरगा कळतो का, आपलं परक नाही वार्ता जयाच्या ठाई, वैषम्याची वार्ता नाही. मित्रा पाहे दोघा सरिसा पाडू. अहो पाऊस आला, सीतामय्या रामप्रभू झोपडी खाली झोपायचे. माझ्या दादाला पाऊस लागू नये, माझ्या दादाला पावसाचा त्रास होऊ नये, हिंस पशु येऊ नये, सापाने दंश करू नये, म्हणून सावली सारखा लक्ष्मण रात्रभर पहारा करून उभा राहायचा. हे रामायण आहे. हे रामायण आहे. स्वतःच्या भावाची झोप मोडू नये म्हणून पक्षाचा किलबिलाट सुद्धा ठेवत नव्हता. तो लक्ष्मण भावाच्या सुखासाठी आपल्या बायकोला सांगितलं, जसा दुधाचा ग्लास तुझ्या हातात आहे उर्मिला, तसाच ठेव, बदलायचा नाही. मांडवी असेल, उर्मिला असेल, सीता असेल, चौघी जावा पहा. एवढा त्याग, जितका त्याग या 4 भावंडांचा होता तितकाच यांच्या बायकांचा सुद्धा होता. तितकाच यांच्या बायकांचा सुद्धा होता. हे रामायण आहे. आपल्याला फक्त भोग घ्यायचं माहित आहे, त्यागाचं नाही. मंदोदरीने रावणाला एका वाक्यात सांगितलं, तुम्ही सीतेचा नाद करू नका. रावण किती वाईट होता, रावणाला वाईट म्हणणारे मलाच वाईट वाटतात. रावण चांगला होता या मताचा मी वक्त आहे. त्याचं कारण सांगतो, सगळं जग रामाच्या पाठीमागे का नाही, नीट बोला, सगळं जग रामप्रभूच्या भक्तीत आहे की नाही, रामाच्या पाठीमागे की नाही. तो राम आपलं घरदार सोडून 5 राज्य ओलांडून दुसऱ्या देशात लंकेत जातो आणि त्या रावणासोबत युद्ध खेळतो. म्हणजे आपलं घर सोडून आपण दुसऱ्याच्या प्रांतात जातो. रावणासारखा भाग्यवान मला तरी दुसरा कोणी वाटत नाही. रावणासाठी बरोबर आहे, रावणा एवढा भाग्यवान कोणीच नव्हता. देवाचा निश्चित भक्त होता. भगवान शंकराचा
पायातले तंतुवाद्य करून त्याचं त्यांनी शिवतांडव स्तोत्र तयार केलं होतं. एवढा एक निष्ठ भक्त होता. कैलास पर्वत हाताने उचलणारा रावण होता. बुद्धिमता वरिष्ठम रावण होता. त्या रावणाला सुद्धा राम कळाले. कसे कळाले की बाबा मला माहित आहे जिकडं पाहिलं तिकडं मला राम दिसतो, जिकडं पाहिलं तिकडं राम दिसतो. मी सीतेला का आणलं, तिच्यात माझा स्वार्थ आहे, तुला माझा उद्धार करून घ्यायचा. ब्रह्मदेवाचा नातू कोण? रावण. कोणाचा मुलगा? पुलस्त्य ऋषीचा. तो रावण. त्या रावणाला माहित होतं आपला उद्धार व्हायचा असेल तर रामाला डिवचल्याशिवाय पर्याय नाही. रामाला डिवचायचं, नंतर आपला उद्धार होणार. रामप्रभूने तुम्हाला माहित आहे शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, तारकासुराचा वध केला, अहिलेचा उद्धार केला. केवटाचा प्रसंग पहा. केवटाचं काही खरं होतं का? केवटाचं काही खरं होतं का? नाही. लक्ष्मण रागाने पाहायचा, रामप्रभूने सांगितलं रागाने पाहू नको, तो भाग्यवान आहे. त्याने घरातून काटवट आणलं, त्याच्यामध्ये पाय ठेवले, संधीचं सोनं पाय ठेवले, देवाचे पाय धुतले आणि सांगितलं मला पैसे नको, मला तुमची मुद्रा नको, मला तुमचं काही नको, मी माझ्या जीवनाचं परम कल्याण करून घेतलं. म्हणजे राम ज्याच्या घरी आले त्याच्या नावेत बसले, त्याचं कल्याण झालं. जिथं रामाचा पाय लागला तिथं रामाच्या त्या अहिलेचा उद्धार झाला. असे रामप्रभूच्या आयुष्यातले शेकडो हजारो प्रसंग आहेत. रामायणामध्ये शेकडो हजारो प्रसंग आहेत. राम म्हणता रामची होईजे, पदी पैसोनी पदवी घ्यायचे. तुकोबाराय म्हणतात हेच खरं वचन आहे. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख विश्वासे अनुभव पाहे. बोलणं कळते का? तुकोबाराय म्हणतात तुम्हाला विश्वास नाही ना, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी पहावे पुराणे विचारोनी. तस्मा शास्त्र प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितो येत शास्त्र म्हणेल त्याचे सांगावे, राज्य ही तृण मानावे. प्रसंग आहे मातंग ऋषीच्या आश्रमात सेवा करणारी शबरी. मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये निष्कामपणे सेवा करणारी शबरी, भिल्लाची मुलगी शबरी. लहान वयात पहिले बालविवाह व्हायचे. बालविवाह होत असताना त्या प्रथा आता बंद झाल्या, वय पूर्णता पाहिजे, अटी शर्ती मान्य आहेत. ऐका, त्या शबरीने ते सगळे पशु पाहिले, बकरी वगैरे. त्या बकरीला सांगितलं बाबा याची कत्तल होणार आहे, माझ्या लग्नासाठी यांना कापणार आहे. तिनं ते पाहिलं, तिला रात्रभर झोप आली नाही. तिनं तिचं घर सोडलं, दार सोडलं, एका जंगलात आली. कोणाची मुलगी? भिल्ल राजाची असणारी शबरी. तिच्या आयुष्यात एवढा त्रास पण तिनं सहन केला.
त्या मातंग ऋषीची निष्काम सेवा केली. आता मातंग ऋषीची निष्काम सेवा केली, आयुष्यभर कोणाला विचारायची, कधी भेटेल रघुपती किंवा देवाची भेट कधी होईल, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवोनी, आठवी न पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंग. ही अवस्था त्या शबरीची. काही हे बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, मात्र एक असा अधिकार त्या शबरीचा. देवाची ती वाट नव्हती. वाट कळते का तुम्हाला? आता मला मुंबईला जायचं, मी जुन्या एक्सप्रेसला लागेल का नव्या एक्सप्रेसनं डायरेक्ट सरळ जाईल, पण मला जर शेंगाव घरमध्ये यायचं तर मला जुन्या हायवेनं किंवा शेर फाट्यावरनं जुन्या हायवेला यायचं, तिथनं आत यायचं, तिथनं रेल्वे पट्टी क्रॉस करून इकडे यायचं. म्हणजे वाटवाकडी करून तुमच्या गावाला यावं लागते की नाही? वाटवाकडी. आपण पाहुण्याला काय म्हणतो? राम 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 राम. काय 10-5 वर्ष झाले भेट नाही गाठ नाही, कधीतरी वाटवाकडी करायची, यायचं ना पोरीच्या घरला, म्हणतो की ना आपण, एकीबाळीचं घर दिसतंय का नाही, वाटवाकडी करायची. अगं मी रोज त्या एक्सप्रेसने जातो, हायवेने जातो, मग काका कधीतरी वाटवाकडी करा, माझ्या पण घरी या, मला पण चहा पाण्याचा अवसर द्या, आनंद द्या. सांगण्याचं तात्पर्य काय? शबरीच्या आश्रमात जाणं देवाला धर्म कर्म प्राप्त होतं, पण देवाचा तो रस्ता न होता. पण ऐका, प्रसंग देवाला घडून आणायचा होता. कुठला? शबरीकडे गेले. आता शबरी का खूप स्टँडर्ड होती का आपल्यासारखी? आपण किती स्टँडर्ड वागतो? काही नसलं तरी लोक स्टँडर्ड वागतात. भक्के इतके भक्के बोलायचं काम. आम्हाला तर प्रत्येक रोज 2-2, 3-3 गाव आहेत. आता इकडे आलो माझे एक गाव, रोज 3 गाव 4 गाव उद्या जरा माहिती आहे. रोज 4 कीर्तन 5 कीर्तन, रोज तऱ्हेची माणसं भेटतात. महाराज आता आम्ही रोज 4-5 कीर्तन करतो. काही माणसं आमची मजा घेतात. महाराज जय हरी, रामकृष्ण हरी, ओळखलं का? आपण आता किती माणसं भेटतात, आपण म्हणायचं हो, सांगावर मी कोणत्या गावचं? गमतीचा भाग आहे. हो ऐका, शबरीच्या आश्रमात देव येतात. शबरीला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, आणि शबरीच्या आश्रमात बाज टाकते. जेवढे बोर गोड आहेत पुष्ट केलेले बरं. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोर काय बिल्लटीची. ऐका, बोर घेतले, जे गोड बोर होते सगळ्यांना माहिती रामायण, वेगळं काही सांगायची गरज नाही, प्रसंगानुसार बोलावं लागतं. बोर चांगले गोड होते ते देव खायचे. लक्ष्मण इतकं घाण चेहरा करायचा, लक्ष्मण इतका राग यायचा, आमचा हे गोळा राम कोणाच्या झोपडीत जातो, कुठं बसतो, याला मान लागत नाही, पान लागत नाही. राम म्हणला, लक्ष्मणा माझा अपमान केलेला मला चालतो, माझ्या बायकोचा अपमान केलेला चालतो, पण माझ्या लेकराचा, माझ्या भक्ताचा अपमान मला चालत नाही. शबरी काय खरंच कुठं गेलती का? मॉडर्न युगातली शबरी होती का? अजिबात नाही. पण पहा, तिचं अंतकरण पवित्र होतं. आपल्या घरात साधा पाहुणा यायचा व्यवहारातला तर आपण ताट, रांगोळी, सडा, सामाजन, पाय धुणं, औपचारिकता सगळं करतो. मग जगाचा मायबाप, नीट ऐका, जगाचा मायबाप जर तिच्याकडे आला असेल तर त्या शबरीचं अंतकरण किती पवित्र असेल.
पवित्र अंतकरण होतं शबरीचं. आणि मग लक्ष्मणाला बोरं खायला दिली. लक्ष्मण म्हणला, तुला भक्त कमवायचे, तुला उभं राहायचं, तुला मतदान पाहिजे, मला कोणाची काही गरज नाही. धरले बोरं दिले फेकून. राम म्हणला, अरे अरे लक्ष्मणा, एवढा राग कामाचा नाही. तुम्हाला माहित आहे, धुरंधर असा बाण लागला, धाय मोकळून राम रडत होते आणि लक्ष्मण धारा तीर्थ पडला. त्याचं डोकं मोठ्या भावाच्या मांडीवर आहे. आणि मग रामप्रभू म्हणतात, यानं मला कधी दुखवलं नाही, हा लहानाचा मोठा भावाभावाचं प्रेम. असं असताना आयुष्यामध्ये रामप्रभू रडायला लागले. त्यावेळेस द्रोणागिरी पर्वत मारुतीरायाने मायबाप उचलून आणला. आणि उचलून आणल्याच्या तदनंतर त्या लक्ष्मणाला जीवदान मिळालं. म्हणजे कोणत्याही भक्ताचा अपमान जरी केला तेव्हा लक्ष्मणाला कळालं, देवाची भक्ती करणारा जो भक्ताचा वर्ग आहे तो सामान्य नाही, तो वर्ग सामान्य नाही. पहा, देवावर ज्यानी ज्यानी श्रद्धा ठेवली, देवाची ज्यानी ज्यानी भक्ती केली, श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर सैतेंद्रियः ज्ञानं लब्ध्वा परम शांती न चिरेनाधि गच्छति. देवाची भक्ती असेल तर अंतकरणाला समाधान आहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. आणि मग राम नावाचा रस अतिशय अविट आहे, अतिशय गोड आहे. अभंगाचं तिसरं चरण. राम रसा चियाचली, राम रसा चियाचली, राम ऐसे सुखा वचनी आए, ऐसे सुखा वचनी आए, सुचती देवी Kami
रामची होईजे पदी सोनी पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची चवी आल रस रुसतील केवी तुका मने चापुनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विठ्ठला आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. आपण 26 जानेवारी करतो, 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला, 15 ऑगस्ट करतो. पण भारत स्वातंत्र्य झाला म्हणून आपण थाटाने 15 ऑगस्ट साजरा करतो. प्रजासत्ताक दिन म्हणून आपण 26 जानेवारी साजरा करतो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो. महाराष्ट्र भाषा दिन साजरा करतो. एक महाराष्ट्र दिन साजरा करतो. हे फक्त आपल्या व्यवहारातल्या मुक्त्या आहेत. व्यवहारातल्या मुक्त्या करतात का? आपल्याला कोणीतरी बंधनातून सोडवलं, पण ज्याने विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले जयापासून सकळ महिमंडळे झाले चैत्र शुद्ध नवमी. आजच्या दिवशी देवाचं अवतरण झालं होतं. हिंदू सनातन परंपरेतला चैत्र शुद्ध नवमी आपल्या सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. बरोबर दुपारी 12 वाजता बरोबर आहे नामयाचा स्वामी प्रगटला. त्याचा भाग सगळ्यांना माहित आहे. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ शृंगी ऋषीच्या हस्ती दशरथ राजाने करविला होता. पण त्या अगोदर कथा येते, दशरथ राजाचा राज्यकारभार चालू होता. एक दिवस वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना वाटलं हरिण आहे. काय वाटलं? हरिण आहे, हरिण. भात्यातला बाण काढला, बाणाची प्रत्यंचा टाळली, बाण शीघ्र टोपी दिला आणि ते हरिण नसताना श्रावण बाळाचे मायबाप होते. काय होते? मायबाप. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांना कळालं. काय कळालं? की बाबा हे कोणी सामान्य नाहीत. त्याने विचारलं तुम्ही कोण? यांनी सांगितलं मी अयोध्येचा राजा दशरथ. म्हणले बाबा आमचा मुलगा श्रावण आहे, तुम्ही त्याला ह्या पाण्याचा घडा नेऊन द्या, तेवढा उपकार करा, बाकीचं काय नको. आणि मग बोलता बोलता त्याच्या वडिलांनी आईने एक शाप दिला, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगाने गेलो, मरताना आम्हाला आमच्या पुत्राचा वियोग आहे, आमचा पुत्र आमच्या जवळ नाही. तू ज्या दिवशी मरशील ना तुला तुझ्या 4 पुत्रापैकी एकही पुत्र तुझ्या जवळ राहणार नाही. शाप होता. शाप कोणता ठरत नसतो. थोडं मोकळं वाक्य बोलू का? खिशात 5-50 लाखाचा करोडाचा खळखळाट असावा, पण कोणत्याच गोरगरिबाचा तळतळाट नसावा. पैसे कमवणं काही मताचा नाही. पैसे नसतात त्याला समाजात शून्य किंमत आहे. पैसा कमवला पाहिजे, माणसं कमवली पाहिजे, ऐश्वर्यात राहिलं पाहिजे, ऐश्वर्यात परमार्थ केला पाहिजे. नाते गोते मित्र परिवार बहीण भाऊ गावकी भावकी सगळ्या लग्नात माणसाने असलं पाहिजे. पण असलं पाहिजे तुला वाटत ऐका. आणि बघ त्याने सांगितलं ते एक कारण, त्यांनी सांगितलं ते एक कारण आणि पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली. सियावर रामचंद्र भगवान की जय. सुरुवात झाली. मग काय हो, पयास नावाचं जे पात्र होतं, जी खीर होती ती खीर 3 राण्याला देण्यात आली. पण काही थोडी रागीट होती. काही माता थोडी रागीट होती, तिला सारखा नाही घ्यायचा. ती म्हणले मला नाही पाहिजे खीर, मला नाही पाहिजे खीर. मग तो पिंड असणारा खिरीचा पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होती, अशी आख्यायिका पहिला टप्पा. मग आता काय करायचं? कैकई सोडून सुमित्रा आणि कौशल्या सामंजस होत्या, प्रामाणिक होत्या. दोघींनी तिच्यातला थोडा थोडा हिस्सा कैकेयीला देऊ केला. मग तिला झाले भरत शत्रुघ्न, बरोबर आहे. सुमित्रेला लक्ष्मण आणि मायबापो कौशल्याला होणार होता राम परमात्मा. पण देव अवतार कधी घेतो? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम्
धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्म रक्षाय अवतार घेसी भक्त जना आपुल्या वाणीसी भक्त जना आपुल्या वाणीसी भक्त जना आपुल्या वाणीसी भक्त जना आपुल्या वाणीसी भक्त जना धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसे भक्त जना अंबरीषीसाठी घेतो प्याला। ऐका 10 गर्भवास अंबरीषीसाठी देवाने सहन केले। आता सगळ्याला माहित आहे प्रत्येकाचा भार तुका म्हणे घालून दयावरी भार वाहो हा संसार देवाबाई। ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते पापीचे अभक्त दैत्य ते मातले धर्मीसी झाले ओझे त्यांचे। रावणाला सांगितलं काय करा लंका गाठा इकडे जाऊन राहा सीतेचं हरण करा मी येणार तुमचा उद्धार करणार। कथा तुम्हाला माहिती आहे का राम अवताराच्या 5 कथा आहेत। श्रावण बाळाची कथा हिरण्यकश्यपूची कथा अशा 4-5 कथा आढळतात नागापूर रामायणात प्रामुख्याने। त्या 5 कारणामुळे देवानी अवतार दिती आणि कश्यपाची कथा दिती आणि कश्यपाची हिरण्यकश्यपाने आणि हिरण्याक्ष श्रावण बाळ या 4-5 कथेमुळे रामप्रभू अवताराला येणार होते। पण रामप्रभू अवताराला येण्यासाठी बाप दशरथासारखा पाहिजे आणि जिची कुस पवित्र आहे तिचं नाव कौसल्या। कारण की रामासारखा देव ज्या आईच्या उदरी जन्माला यायचा असेल ती कुस काय सामान्य असेल का हो नाही। मग त्यांनी ते जो पिंड होता त्यांनी तो सेवन केला आणि सेवन केल्याच्या नंतर देवाला वाटलं 7 वर्षाचं रूप धारण करावं। देवाने 7 वर्षाचं रूप धारण केलं। हातामध्ये बाण बरोबर आहे हातामध्ये बाण मुकुट राजमुकुट वस्त्र आभूषण अलंकार हे रत्नजडित सिंहासन। कौसल्य मातेला सांगितलं देवा असं रूप तुम्ही धारण केलं ते योग्य वाटणार नाही। तुम्ही माझ्या उदरातून जन्माला या आणि देव कौशल्याचा तो पण देवाने खरा केला आणि बरोबर चैत्र शुद्ध 9वीच्या दिवशी दुपारी 12 वाजता देव जन्माला येणार म्हणजे येणार। 1 मिनिट त्या देवाचं भजन करा। उत्तम चैत्र मास शुक्ला आई कौशल्य गर्भी आगे आयोगी संभव आयोगी प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। अशा प्रकारे माय बापू त्या अयोध्येमध्ये देवाचं अवतरण झालं। एकदा देवाचं रामाचं 2 मिनिटं एका ताला सुद्धा भजन झाले राम राज्य काय मुनी
झाले राम राजा काय मुली आमासी झाले राम राजा काय आमासी झाले राम राजा काय आमासी धरणी धरणी पिका कायू ओळगामाशी धरणी धरणी पिका कायू ओळगामाशी राम आम्ही गावोली दलिता काटिता जीविता जवाई धरणी धरणी पिका कायू ओळगामाशी सोपटी दुःख मोडी नाकी खेळोळा नावाच्या गजरे भय सुटले गणिताळा राम वेळोवेळा आम्ही गावोल्या दळीचा काटिता देवी लागे बाये तुका म्हणरावे सुख दिल्या पुढे दया परवासी येणे जाणे पुढचे राम वेळोवेळा आम्ही गावोली दळीचा काटिता देवी लागे बाये राम वेळोवेळा आम्ही गावोली दळीचा काटिता देवी लागे बाये झाले राम राज्य काय पुण्या आमासी रामाचं राज्य आलं आयुष्यात आम्हाला काही कमी पडणार नाही देवाचं राज्य माय बापू सामान्य माणसाचं राज्य आलं आपल्याला आनंद वाटतो पण ज्यानं विश्वाची निर्मिती केली तो अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगदाधार पांडुरंग परमात्मा त्या रामाचं राज्य चालू झालं धरणीला सुद्धा आनंद झाला हिरवीगार हिरवळ नटली धरणी धरले पीक गाईला सुद्धा आनंद उडील्या म्हशी आम्ही काय करणार राम वेळोवेळा आम्ही गाऊ उभे दळिता कांडिता जीविता गे बाये ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे तुकोबारा म्हणतात बाबा मी माझा अनुभव सांगतो अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे तुकोबाराय म्हणतात अनुभव आले अंगा
ते या जगा ते तसे तुका म्हणे चापुनी सांगे किंवा सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रान भरी. देव म्हणतात बाबा, तुकोबाराय म्हणतात माझा अनुभव आहे. राम म्हणल्यानंतर माणूस राम होतो. रामासारखं मन हे राम झाले, पण हे राम झाले. रामासारखं जगावं, रामासारखं वागावं. सत्यम ब्रूयात असत्यम च न ब्रूयात. सत्यम वद धर्मम चर, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझी हाती. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. अरे अधर्माची अवधी तोडी, दोषांची लीन काढी. सज्जनांकर्मी गुढी सुखाची उपी, दैत्याचे गुणनाशी साधूचा मान दिवशी. धर्मासी नीतीशी शेत बरे, मी विवेकाची काजळी. हिडोनी विवेक दीप उजळी, तर योग्या पाही दिवाळी. निरंतर म्हणजे आपल्या आयुष्यात रोज दिवाळी यावी ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करू. अतिशय गोड नियोजन या सर्व मंडळीने केलेलं आहे. आमचे परमार्थ प्रेमी उद्धव महाराज देशमुख. खरं तर आज दुःखाचा प्रसंग, आज आमचे परमार्थ प्रेमी जयदेव दादा ते जर आज असते तर याही पेक्षा आम्हाला आनंद झाला असता. पण हरकत नाही, आमचे दादा जिथं कुठं असतील तिथं निश्चित या सोहळ्याला बघून ते स्वर्गात सुद्धा आनंद साजरा करत असतील. माझ्या पश्चात माझ्या प्रथा, माझ्या परंपरा, माझ्या कुटुंब, माझा भाऊ, माझा परिवार, माझे गाववाले आनंदाने नेत्याने सांभाळतात. हाच खरा माणसाचा परमार्थ असतो. भक्तिमती माता असतील, भक्तिमान्य पुरुष वर्ग, झालेली सेवा प्रभू रामाच्या चरणी अर्पण करतो. यानंतर पाळणे होतील, आरत्या होतील. माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. Thank you.
चरणे वाले पांडुरंगा रुक्माई वल्लभा तुलसी माला गळा गडवणे काठी राजे पीतांबर लाठी देव सुरावर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे राठी जय देव पांडुरंगा चंद्रमागे माझे स्थान देवती दर्शन हेला मात्र दयावती विश्वाचे नाम देव पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीचा वल्लभा तो बांधोने निर्मलेला आरती सद्भावे आरती करुण कामा प्रदक्षिणा सूर्य हनुमंत केला मारीला जंगाली कोठडीला आनंदाची गोडी घेऊन देव धर्माचे आरती सद्भावे आरती करुण कामा शक्ती सोडवले सीता मंडळेण झाले आनंद होताळे वैराग्य वर्ता अति घेवडाने कौशल्य माता देव विठोदरामा धर्माचे आरती सद्भावे आरती पूर्ण कामा देव आराध फुले वंदिव्या भागवत अष्टामध्ये मान करते मुखार अयोध्येश्वर कुमार आय आनंद देव विठोदरामा माते आरती सद्भावे आरती पूर्ण कामा देव सहस्रासने राजा रघुवीर भावे कयाम जवदास